हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदीच असाल. कोणाकोणाला वेणी घालायचा येत नाही. मला तर ना हा मोठा टास्क वाटतो माझ्या मुलीच्या वेण्या घालायच्या म्हटल्यावर. मला ना ॲक्च्युली वेणी घालायलाच येत नाही त्याची. मला एवढं म्हणजे नाही नाही म्हटलं तरी ना ॲटलिस्ट मला 10 मिनटं लागतात तिचे 2 वेण्या घालायला. ज्यासाठी तर ते वेण्या घालायचा एवढा मोठा टास्क आहे ना रोजचा. खूप मला स्ट्रगल करावं लागतं याच्यासाठी. बट काय करणार, करावं तर लागणारच आहे. आणि ॲक्च्युली ना ती नीट ना थांबत पण नाही आणि जरी बसून जरी घातलं ना नीट बसत पण नाही. एवढी हलवते त्यात तर मला येतच नाही ते तिला करायला. त्यामुळे ना मला हे तिचं काम ना खूप एवढं हे वाटतं ना, टास्क वाटतो ना, खूप मोठा टास्क वाटतो हे काम आवरायला. मी छोटासा शूट केलेला आहे तिच्या वेण्या घालताना. बघा ती एवढी हलते प्रमाणाच्या बाहेर. तिला व्यवस्थित थांबताच येत नाही. आपल्यालाच हलावं लागतं. आमच्या वेळेस आमची आई आम्ही चौघी बहिणी होतो. आमच्या चौघींच्या एवढ्या प्रॉपर घालायच्या वेण्या म्हणजे एकदम म्हणजे आईनेच सोडाव्या लागायच्या दुसऱ्या दिवशी. आणि आता ही माझ्या लगेच सोडते संध्याकाळ होईपर्यंत. कधीतरी ठेवते म्हणा, पण असं संध्याकाळ होईपर्यंत हीच सोडून मोकळ्या होत्या. आमच्या वेळेस आमची आई जोपर्यंत हात नाही लावत ना दुसऱ्या दिवशी तोपर्यंत त्या वेण्या सुटायच्याच नाहीत. असं कोणाबरोबर व्हायचं मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा हां. अशा प्रकारे तिची तयारी तर ती स्वतः करतेच म्हणा. युनिफॉर्म वगैरे घालायचं, फक्त वेण्या घालायचा काम माझं असतं. मी तिच्या मागे लागायची की तू हेअर कट कर. पण तिला ना लांब केस हवेत. त्याच्यामुळे ना यावर्षी तिने ना ते केस ना लांब केलेत. नाहीतर ना मी ॲक्च्युली तिची ना 3rd स्टँडर्डपर्यंत तरी ना केस कटच होते. फक्त हेअरबँड लावलं की गेली असं. ना कंपल्सरी ना तिच्या 2 वेण्या घालाव्याच लागतात. त्याच्यामुळे ना मला एवढं मोठं भारी काम वाटतं ना ह्या वेण्या घालायचं. मी खूप रोज स्ट्रगल करते या वेण्या घालण्यामध्ये हिच्या. असं एवढी म्हणजे ती प्रॉपर ना ॲक्च्युली थांबतच नाही एका जागी. नुसती हालत असते, डुलत असते, इकडे बघते तिकडे बघते. आणि ती माझ्याने कधी रोज एक साईज म्हणजे वेडी वाकडी तर होतच असते. माझं असं प्रॉपर वेणी कधीच येत नाही. आजपर्यंत तर कधीच नाही आली. आणि तिचा जो भांग आहे तो पण व्यवस्थित येतच नाही माझ्याने. तो पण मी वाकडा तिकडाच असतो तिचा. मधोमध भांग तर माझा कधीच येत नाही. तिचा वाकडा तिकडाच थोडासा वाकडा जातो कारण की ती व्यवस्थित थांबतच नाही. त्याच्यामुळे काही शूट केला नव्हता म्हणून म्हटलं चला थोडंसं वेण्या घालताना शूट करावं म्हणून मी हे शूट केलेलं होतं. बाकी सगळी कामं आवरली होती. तिचा टिफिन वगैरे रेडी झालता, म्हणजे टिफिन सगळ्यांचाच रेडी झालता. मला फक्त फ्रेश व्हायचं होतं. आज मी जरा उशिरा अंघोळ करायला घेत होती कारण की मला केस वॉश करायचे होते. त्याच्यामुळे म्हटलं की ही गेल्यानंतर लादी वगैरे पुसून झाली ना, घर वगैरे सगळं आवरल्यानंतर ऑफिसला जायच्या आधी म्हटलं अंघोळ वगैरे करून रेडी होऊन जाईन. म्हणून हिला आधी म्हटलं हिचं रेडी करून हिला आधी घालवावं लागतं कारण हिची 8:30ला व्हॅन येते. त्याच्यामुळे हिचं आधी आवरून घेते. आज मला जास्त तसं काम नव्हतं. मेन म्हणजे जास्त म्हणजे टिफिन नव्हताच. म्हणजे माझा टिफिन नव्हता. आज माझा उपवास होता त्याच्यामुळे माझा टिफिन नव्हता. आज फक्त ह्या लोकांचा टिफिन होता. त्याच्यामुळे ते लवकर पण झालं आणि जास्त कामही नव्हतं असं. बाकी सगळी घरातली कामं आवरली. हिचंच फक्त बाकी होतं. मी हिचं आवरून दिलं आणि मग हिला पाठवल्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेतली. आणि मग त्याच्यानंतर मग मी कपडे वगैरे सुकत घातले. भांडी होती थोडीशी घासायची, ती भांडी वगैरे घासली व्यवस्थित. सगळं नीट आणि क्लीन केलं आणि म्हटलं आता अंघोळीला जाते. त्याच्यामुळे मी अंघोळ केली नव्हती. म्हटलं आता अंघोळीला जाते. मला पण माझ्या ऑफिसचा टाईम होत होता, 9 वाजले होते. त्याच्यामुळे मग म्हटलं आधी अंघोळीला जाते. अशा प्रकारे हिचं रेडी झाली बघा. तरी पण ती स्वतः बघते ती आरशात की माझ्या बरोबर आल्या की नाहीत वेण्या. तसं ती काही बोलत नाही पण ती बघते व्यवस्थित आल्या की नाहीत, माझे केस किती रोज वाढत आहेत. अशा प्रकारे मी माझी अंघोळ वगैरे करून आली, फ्रेश वगैरे झाली. आणि नंतर म्हटलं चला असल्यामुळे मला केस वॉश करायचे होते. त्याच्यामुळे मी उशिरा अंघोळ केली होती. आणि मग म्हटलं चला तयारी करून एकदम नॉर्मल अशी तयार होते. मी काय जास्त मेकअप वगैरे करत नाही कारण की मला जास्त मेकअप आवडत नाही. हा मेकअप आवडतो मग तो कधीतरी करायला आवडतो, रेग्युलर करायला आवडत नाही. अशा प्रकारे फक्त मॉइश्चरायझर आणि क्रीम आणि पावडर बस. बाकी इथं काही नाही. लिपस्टिक तर मी अशी कधीतरीच लावते, नाही तर सहसा मी लिपस्टिक पण नाही जास्त लावत असं. माझं सगळं नीट आणि क्लीन केली, देवपूजा केली आणि मग ऑफिसला जायची तयारी करून निघाली होती. अशा प्रकारे
माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये कळून सांगा. मी माझा व्हिडिओ ना इथेच संपवते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही जर चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला की हे तुझं चुकतं इथे तू करेक्ट कर म्हणून. मी नक्की त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न करेन, कारण की हे माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे. मला काही माहिती नाही आहे, मला काही जास्त प्रॉपर शूट करता येत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, जर काही चुकत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. मी माझ्या चुका सुधारवायचा प्रयत्न करेन. चला आता मी व्हिडिओ माझा इथेच थांबवते. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.